न भिजवता, न आंबवता, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आतून मऊ आणि वरून कुरकुरीत, खायला चविष्ट आणि झटपट असा आज आपण इन्स्टंट डोसा बघणार आहोत आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी, जी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग इन्स्टंट डोसा आणि चटणीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरचं जार घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. इथं मी जाड रव्याचाच वापर केलेला आहे. हवा असेल तर बारीक असेल तर बारीक रव्याचा वापर करू शकता. 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 2 चमचे बेसन टाकते. बेसनच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलात तरीही चालेल. अर्धा चमचा मीठ टाकूया आणि कलरसाठी अगदी थोडीशी हळद टाकली. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. आधी एकदा आपण बारीक करून घेऊया, कारण या ठिकाणी मी इथं जाड रव्याचा वापर केलेला आहे. एकदम बारीक रवा माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे या रव्याचा वापर केला आहे. एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं परत अर्धा कप पाणी टाकायचं आहे. त्याच कपाने परत टोपण झाकूया आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. ज्या प्रकारे आपण डोसा आणि इडलीसाठी पीठ बनवतो त्याच प्रकारे सेम करायचं आहे. या ठिकाणी बेसनच्या ऐवजी ज्वारीचं पीठ पण 2 ते 3 चमचे वापरलात तरी छान टेस्ट येते आणि व्यवस्थित अशी बाइंडिंग येतं. पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. प्लेट झाकूया आणि फक्त 5च मिनिटं आपण साईडला ठेवून घेऊया. पीठ साईडला ठेवलं आहे तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलं मी तर 1 वाटी, साधारणतः 50 ग्रॅम तरी खोबरं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळे टाकूया. डाळ्याच्या ऐवजी भाजलेले शेंगा पण वापरू शकता. 3 ते 4 हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या कुड्या घेतल्यात. 1 वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायची, ती टाकूया. याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे टाकायच्यात. चवीनुसार म्हणजे अर्धा चमचाला थोडंसं कमी मी इथं मीठ टाकलंय. आधी आपण टोपण लावून बारीक करूया, कारण व्यवस्थित असं बारीक होतं आणि नंतरनं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर व्यवस्थित असं बारीक होण्यासाठी मी एकदा मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आणि त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण खोबरं, डाळे वगैरे घेतलेत त्याच वाटीने 2 वाटी पाणी ॲड करायचं आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. तुम्हाला पाणी कितपर्यंत हवं आहे तेवढ्यापर्यंत तुम्ही हे चटणीमध्ये पाणी ॲड करू शकता. बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, मीडियम असं पाण्याचं ॲडचं प्रमाण झालेलं आहे. फोडणीसाठी कढई ठेवली आहे. मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, याच्यामध्येच 7 ते 8 कढीपत्त्याच्या पानं टाकायच्यात. हवा असेल तर बॅडगी मिरची पण वरून टाकू शकता. ही फोडणी छान अशी आपल्या चटणीवर टाकून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी खायला चविष्ट खोबऱ्याची चटणी तयार झाली. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर या ठिकाणी 5 मिनिटं तरी झाले. छान असे आपलं पीठ मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये पीठ जर जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी ॲड करू शकता, पण हे पीठ एकदम परफेक्ट आहे. आता डोसा चिटकू नये याच्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करायचं आहे. थोडं पाणी टाकून शिंपडायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. परत थोडंसं तेल टाकते. ही स्टेप नक्की फॉलो करा जर तुमचा डोसा चिटकत असेल तर. तवा चांगला गरम झाला की पाणी टाकून शिंपडायचं, पुसून घ्यायचं, तेल टाकायचं, परत पुसून घ्यायचं आणि नंतरनं हे बॅटर याच्यावरती ॲड करायचं. तर पळीच्या साहाय्याने 2 पळी मी इथं बॅटर घेतलंय. हे बॅटर पसरवेपर्यंत आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. पाणी टाकून जर शिंपडून घेतलात ना तर तवा छान असं टेम्परेचरवर येतो आणि जर तवा चांगला गरम झालेला नसेल तर डोसा जो आहे तो तव्याला चिटकतो किंवा तुटतो. आणि दुसरी स्टेप म्हणजे हे डोसा चांगल्या प्रकारे सुकू द्यायचा आहे किंवा वरून जे ओलसरपणा आहे तो जाऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतरनंच तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट टाकते. याच्याऐवजी शेजवान चटणी किंवा नाही वापरलात तरी चालेल, पण याच्यावरती लाल तिखट खूप छान लागतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मी इथं लाल तिखट वापरलेलं आहे. आता गॅस मी इथं मीडियमवरती केला आहे, मीडियम टू हाय करून. थोडंसं इकडच्या तिकडच्या साईडने म्हणजे चारही बाजूने आपल्या चांगल्या प्रकारे हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता चिटकत वगैरे अजिबात नाही आहे आणि अशा प्रकारे आपला कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. तर हे काढून घेऊया. तर राहिलेले पण डोसे सेम ह्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. पण सेकंड टाईम करताना फक्त पाणी टाकून शिंपडलात तरी चालेल, तेल नाही टाकलात तरीही चालेल. पाणी टाकून शिंपडलंय, नंतरनं पुसून घेतलंय. अशा प्रकारे आपले डोसे तयार झालेत. जेवढी क्वांटिटी दाखवली तेवढ्यामध्ये माझे 6 डोसे तयार झालेत.
व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.